नमस्कार, खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवले आहेत उपवासाच्या इडल्या। पाहू शकता खूप छान अशा झालेल्या आहेत। त्या बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी भगर घेतलेली आहे व अर्धी वाटीपेक्षा जास्त साबुदाणा घेतलेला आहे। आता हे आपण भाजून घेऊयात। भगर ही आपल्याला रंग बदलेपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे व साबुदाणा हा आहे त्या प्रमाणापेक्षा थोडासा फुलतो त्या प्रमाणात आपण भाजून घेणार आहोत। पाहू शकता भगरचा रंग बदललेला आहे। आपण ती बाजूला काढून घेऊयात व या ठिकाणी जो साबुदाणा आहे तो भाजून घेऊयात। साबुदाणा सुद्धा थोडासा फुलतो। तर हे मिश्रण जे आहे ते आपण थंड होऊ देऊयात व मग याची बारीक पूड करून घ्यायची मिक्सरवरती। एकदम बारीक होत नाही, थोडीशी जाडी भरडीच राहते, इडलीसाठी ती योग्य आहे। तर ज्यावेळेला आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे त्यावेळेला मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे साबुदाणा आणि भगर याचं व 1 वाटी यामध्ये आपण दही टाकलेलं आहे। दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे, त्यामुळे इडली फुगण्यासाठी मदत होते। यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाणी मी दह्याच्याच वाटीमध्ये घेतलेलं आहे। भिजवतानाच एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, तर थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे। अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात। या ठिकाणी मी इडलीची भांडी तयार करून घेतलेली आहे, त्यामध्ये मी कापड टाकून घेतलेलं आहे। कापड ओलं करून टाकायचं आहे व इडलीचा कुकर सुद्धा पाणी तापायला ठेवलेला आहे। अर्धा तास झालेला आहे। हे पीठ चांगलं भिजलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ व किंचित असा खाण्याचा सोडा किंवा तुम्ही इनो, फ्रूट सॉल्ट काही पण वापरू शकता। या ठिकाणी मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे व हे जे मिश्रण आहे ते साधारण 1 ते 2 मिनिटं आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फेटून घ्यायचं आहे। पाहू शकता बबल्स याला निघायला लागलेले आहेत। आता हे मिश्रण आपण इडलीच्या जे भांडी आहेत त्यामध्ये आपण टाकून घेऊयात। या पद्धतीने तुम्ही जर का भगर आणि साबुदाणा भाजून इडल्या बनवल्या तर या एकदम छान फुलतात सुद्धा आणि एकदम हलक्या अशा होतात। या पद्धतीने तुम्ही एकदा इडल्या नक्की करून पहा उपवासाच्या। चटणी बरोबर इडली खूप छान अशी लागतीये।
दिसायलाच भारी दिसतंय। मग पाहू शकता इडल्या एकदम छान अशा स्पंजी अशा फुगलेल्या आहेत। अशा पद्धतीने एकदा नक्की रेसिपी करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।